श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी? कसं तुमचं नक्की सांगा बरं का. मैत्रिणी, उन्हाळा आलेला आहे आणि मस्त आपण पापड बनवायला, वाळणीचे पदार्थ बनवायला सुरुवात केलेली आहे. सो पहिला पदार्थ आपण जो बनवला आहे ते साबुदाण्याचे पापड. झटपट होणारी आहे, घरच्या घरी आपण वाळू शकतो, ऊन नसलं तरी चालेल, तळून घ्या. चला आपण तीच रेसिपी, साहित्यकृती खूप सोपी आहे, साहित्य पण जास्त नाही, आपल्या घरच्या घरी उपलब्ध होणार आहे. आपण रेसिपीला सुरुवात करूया. सो आपण छान पुरी प्रेसरच्या मदतीने आपण हे पापड छान प्रेस करून घेतलेले होते. झटपट होणार आहे. चला मैत्रिणी, आपण साहित्य आणि कृतीसोबतच करूया. सो आपण घेतलेला आहे साबुदाणा, हा हिरो आहे. या साबुदाणा 1 वाटी 1 ग्लासभर आपण साबुदाणा घेतले आणि पूर्वतयारी म्हणून आपण छान बटाटे उकळून घेतलेले आहे. आणि हा साबुदाणा घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने. हे माप दाखवते तुम्हाला. 1 ग्लास घेतलेला आहे, त्याच्यानंतर याला छान भाजून घ्यायचं आहे. आणि या साबुदाण्यामध्ये आपल्याला त्याच्यासोबत थोडं जिरं पण घालायचं जे आपण भाजतो आहे. छान आपल्याला असं हा व्यवस्थित असं खुसखुशीत असं साबुदाणा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा 2 ते 3 मिनटं, आपण 5 ते 10 मिनटं जरा असं साबुदाण्यापासून थोडी एक सुवास येतपर्यंत आपण त्याला छान भाजून घेऊया. आणि बघा अशा पद्धतीने कमी आचेवर, लो ते मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा अशा पद्धतीने परतत भाजून घ्यायचा आहे. सोडून जायचं नाही, कारण साबुदाणा खाली लागू शकतो. बघा अशा पद्धतीने आपला हा साबुदाणा झालेला, जिरं पण आपण घातलेलं आहे. आणि छान याला पुन्हा परतून घेणार आहोत. म्हणजे जिरं पण छान त्याच्यामध्ये आपल्याला वरून घालायची गरज नाही, त्याच्यामध्ये छान व्यवस्थित भाजलं जाईल. आणि बघा अशा पद्धतीने आपण थोडा साबुदाणा थंड होऊ देऊया. त्याच्यानंतर आपण छान बटाटे घेतलेले ते छान सोलून घेऊया. बघा आपण 4 ते 5 बटाटे घेतलेले आहे आणि 1 ग्लास साबुदाण्यासोबत आपण 4 ते 5 असे बटाटे घेतलेले आहे. ते छान आपण सोलून घेऊया बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण हे बटाटे छान किसून घेणार आहोत. साबुदाणा आपण थंड व्हायला ठेवलेला आहे तोपर्यंत. आणि बघा छान मस्त आपण छान व्यवस्थित किसून घेऊया. त्याच्यानंतर जो आपण थंड झालेला साबुदाणा आहे त्याला छान बारीक करून घेणार आहोत जिऱ्यासोबत बघा अशा पद्धतीने. आणि त्याला चाळून घेऊया बघा. साबुदाणा छान चाळून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, ज्या वाळल्या मिरच्या आहेत ना त्याला छान बारीक करून आपण याच्यामध्ये घालणार आहोत. त्याचं मिश्रण बघा अशा वाळल्या मिरच्या आहे, हिरव्या किंवा लाल कोणत्या पण चालेल. आणि त्याच्यात जो आपण किसलेला बटाटा आहे त्याच्यामध्ये आपण साबुदाणा घातलेला आहे. ते हिरव्या मिरच्या दाखवल्या त्या मिक्सरमधून काढून त्या घातलेल्या आहे. आणि हे छान आपण मस्त असं एक मिश्रण तयार करून घेणार आहोत. त्याचं एक छान मिश्रण असा कणकेसारखा आपण गोळा त्याचा करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला एकजीव पण करायचा आहे साबुदाणा, बटाटा आणि त्या मिरच्या. बघा अशा पद्धतीने आपण मीठ टाकलेलंच आहे, हो ना. बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यानंतर याला छान आपण वाफ देऊया छान. बघा अशा पद्धतीने चाळणीवर 10 ते 15 ते 20 मिनटं आपण वाफ दिलेली आहे. वाफ दिल्यानंतर आपल्याला हे छान बघा अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं मिश्रण. आणि आता आपली लास्ट स्टेप येतच आहे. बघा अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं आहे. छान गोळे आपण वाफून घेतलेले आहे. साबुदाणा पण छान शिजला असेल, बटाटा शिजलेलाच होता. बघा अशा पद्धतीने आपण छान त्याला आणखी एक मिक्स करून घेऊया थोडंसं. आणि बघा अशा पद्धतीने छान हलकं करून घेऊया ते मिश्रण, थोडं थंड करून घेऊया बघा. आणि त्याच्यानंतर आता आपली मीठ छान आपण या मिश्रणाला मळून घेऊया. गरम आहे त्याच्यामुळे आपण चमच्याचा वापर करतो आहे. आणि त्याच्यानंतर थोडं तेल घालून आपण छान व्यवस्थित आणखी पुन्हा याला मिश्रणाला मळून घेऊया. मस्त छान एक जीव पण होईल आणि छान आपल्याला मस्त हलकं पण मिश्रण भेटेल, कारण आपण त्याचे गोळे करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण त्याला छान थोडंसं तेल लावून बघा असं मळून घेतलेलं आहे. मळून झालं की आपण त्याचे छोटे छोटे गोळे करूया बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण पुरी प्रेसर घेऊया. त्याला आपण तेलाने पण करू शकतो, तेल पण लावू शकतो, पण आपण प्लॅस्टिकचा वापर करूया बघा अशा पद्धतीने. आणि थोडं प्लॅस्टिकला तेल लावूया. बघा आपण 2 सारखे प्लॅस्टिक घेतलेले आहे आणि त्याला तेल लावूया. आणि त्याच्यामध्ये तो गोळा ठेवूया आणि छान मस्त असं प्रेस करूया 2 बाजूंनी. आणि झाला की आपण एका सुपावर वगैरे ते ठेवूया बघा अशा पद्धतीने मस्त. आणि हे झटपट होणारे पापड आहे बरं, काहीच टेन्शनचं कारण नाही, घरीच असतं आपलं साबुदाणे. बघा अशा किती छान पापड झालेला आहे.
बघूनच वाटतं की हा एकदम असा कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहे बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण हे पापड छान प्रेस करून घेणार आहोत पुरी प्रेसरच्या मदतीने. आणि त्याच्यानंतर झालं की आपण ताटावर पण आपण हे वाळू ठेवू शकतो, पण त्याच्याखाली पण आपल्याला पेपर किंवा प्लॅस्टिक टाकायची गरज आहे, नाहीतर ते चिकटू शकतं. सो आपण त्याच्यात सुपावर टाकलेले होते आणि सूप आपण कसं घरातच वाळवलं किंवा आपण उन्हात पण ठेवू शकतो, लगेच वाळतात हे पापड. मग अशा पद्धतीने आपण छान हे पापड मस्त असे प्रेस करून घेऊया 1 बाय 1. आणि त्याच्यानंतर आपण ते सुपावर किंवा परडीवर ठेवूया. बघा मस्त असे छान पापड झालेले आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपले एका ग्लासाच्या साबुदाण्यामध्ये आपले 20 ते 25 त्यापेक्षा जास्त पापड झालेले आहेत. बघा अशा पद्धतीने छान व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहे, नाजूक आहेत. आणि बघा असे 3 पापड तुम्हाला करून दाखवलेले आहे. मस्त झालेत की नाही बघा, खूप सुंदर असे पापड आपले रेडी आहे. आणि आपण सर्व पापड करून घेतलेले आहे. आणि हे ऊन पण दाखवली, सावलीत वाळवलेले आहे, उन्हात पण वाळवू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर बघा आपण छान असे डब्यामध्ये भरून ठेवू. बघा एवढे पापड तयार झाले 1 ग्लास साबुदाणा आणि 5 बटाट्यांपासून उपवासासाठी मस्त वाळवणीचे पदार्थ. सो बघा त्याच्यानंतर हे छान वाळलेले पापड आहेत बघा. आणि मस्त बघा किती छान असे क्रिस्पी झालेले धोकेने मस्त छान वाळवून गेलेले आहेत. आता आपण हा पापड तळूया मस्त, नाही का, मजेत येणारच आहे. आणि तळल्यावर दाखवते तुम्हाला किती छान क्रिस्पी झालेला आहे. आपले वर्षभराची उपासना महाशिवरात्री तर आताच गेलेली आहे, तर तोपर्यंत पण होते बरं हे पापड. तर पापड छान टिकतात. आपण वर्षभर आता नवरात्र म्हणा किंवा कोणते पण उपास आले तर आपण त्याच्यामध्ये हे पापड, आठवडी उपास राहतात, आपली एकादशी असते, गुरुवार असतो आईचा वगैरे, सो आपण तेव्हा हे पापड छान असे हमखास तळू शकतो आणि मस्त खाऊ शकतो. बघा अशा पद्धतीने आपले मस्त असे छान असे बघा फुलत पण किती छान आहे. आणि जेवढा केला त्याच्यापेक्षा डबल साईज होतो आहे पापडांचा. आणि बघा अशा पद्धतीने आपले हे मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत साबुदाण्याचे बटाटा पापड रेडी आहे. आणि बघा असं छान तुम्हाला एक तोडून दाखवते, मस्त चक्कर क्रिस्पी हा पापड झालेला आहे. कशी वाटली मैत्रिणींनो साबुदाण्याच्या पापडाची रेसिपी? मस्त झाली की नाही, झटपट आहे की नाही? चला तुम्ही पण ही करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता या व्हिडिओचं इथेच करते. श्री स्वामी समर्थ.